तुझ्यासाठी मस्त गरमागरम मसाला दूध केलंय. वाव, आज चक्क मसाला दूध. कारण आज सकाळपासून ऑलरेडी तुझ्या 3 कॉफी झालेल्या आहेत, त्यामुळे आता हे गरम गरम दूध पिऊन घे, म्हणजे तुला काम करायला मस्त एनर्जी आहे. वाव, यू सच अ स्वीट हार्ट जानू. थँक्यू सो मच. ठीक आहे, मी आलेच. जानू, जर का मला रोज अशी ट्रीटमेंट मिळणार असेल तर मी ऑफिसला जाणंच बंद करेन. बस 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 बस, पुरे आता कौतुक. आता हे दूध पटकन संपवा, नाही तर थंड होईल. आले मी. थांबायचं नाही. भावना, इकडे मी ये इकडे पटकन. तुला सिद्धूसाठी काहीतरी करायचंय ना? जा पटकन किचन मध्ये आणि त्याच्या आवडीचा पदार्थ बनव. जा जा. आणि हे बघ, तू इथे सिद्धूसाठी थांबली आहेस. तुला त्याची काळजी वाटते आणि त्याच्यासाठी तू धडपड करतेस म्हणून परवानगी देते तुला. समजतंय ना? बाकी दुसरा काही अर्थ काढू नकोस त्यातून. थँक गॉड, जयंतला गाढ झोप लागलेली दिसते. आता याला जाग यायच्या आत मला लगेच जाऊन डॉक्टर गुळगुळेंना भेटून यायला हवं. हे बघा, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल जे काही बोलायचंय ना ते तुम्ही बोला, पण माझ्याबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. आणि तुम्हाला काय वाटलं मगाशी ते महागडे परफ्यूम वगैरे जे काही तुम्ही बोलला ते काही मी ऐकलं नाहीये? सगळं ऐकलंय मी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्या माहेरची श्रीमंतीच काढली ना? मग माझ्या माहेरची श्रीमंती काढायची असेल तर नीट ऐका. या घरचा महिन्याचा खर्च काय हो? हे अख्खं घर माझे पप्पा एका चुटकीत विकत घेतील. उगाच नाही तुमची भावना आमच्या सिद्धूच्या गळ्यात पडलीये. सिंचनात आजपर्यंत फक्त संतोष उचलली जीभ लावली टाळाला असा होता.
आणि तू तू तर माहेरी जाऊन हे शिकून आलीस वाटतं. बघितलं ताई, बघितलं माझ्या माहेर बद्दल फक्त वहिनी नाही आता आजी पण ऐकवतायत. अगं काय करणार, तू जशी वागतेस बोलतेस समोरच्याला बोलायला भाग पाडतेस ग बाळा. अहो आई पण. पुरे झालं सिंचना, गप्पा बस आता. खूप ऐकून घेतलं, आता तुम्ही दोघांनी ऐका, कान उघडे ठेवून ऐका. या घराचे 2 भाग होणार नाहीत, कधी नाही. आणि संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्याकडे पैसे असोत किंवा नसो, पण जोपर्यंत या घरात वडीलधारी माणसं आहेत ना, तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे संतोष, की हे जे घर आहे ना ते आमचं आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट आमची आहे. नाही बाबा, अजिबात नाही. हा सोफा माझा आहे. हो का? ठीक आहे, मग हे सेंटर टेबल माझं आहे. तो पेपर मी आणलाय. हा, आणि हो, ती इस्त्री आहे ना जी तुला रोज साड्या इस्त्री करायला लागते, ती मी माझ्या पैशातून आणली आहे. कळलं ना? हा. बाबा तुम्ही थांबा जरा. अरे हा फॅननी जी हवा घेता ना, फॅन मी माझ्या सॅलरीतून हो, आणलाय. जा, जा. या सगळ्या ट्रॉफीज, हे सगळं हे मी घेतलंय, मी आणलंय. हे सगळं मी सांगतो. तुझ्या बायकोला नाही तर अनर्थ होईल. बस. हे डेकोरेट मी केलंय ना घर माझ्या पैशांनी. फ्लॉर पण माझा आहे.